नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही आता निघालो कोल्हापूरसाठी, माझ्या गावी. माझ्यासोबत हा सुंदर धावडे. तर जरा लेट झाला, तर म्हणजे उठायला लेट झाला. 7 वाजलेत. 4 वाजता निघायचं होतं, 7 वाजलेत. सकाळ सकाळी राईड करायला ही मजाच वेगळी आहे. थोडी झोप पण कंप्लीट नाही झाली. आता काय राईड करायचं म्हटल्यावरती झोप आणि काय. पोल्युशन बघ किती, सगळे धूळ धूळ धूळ, रस्त्याला सगळे धूळच आहे. जरा पुढे जाऊन पेट्रोल भरून घेऊ, युटर्न मारू. सुंदरला विचारतो कुठे भरायचं पेट्रोल. फुल करा ना. चला तर मित्रांनो, पेट्रोल भरलं आहे पण काहीतरी 9 लिटरच्या आसपास पेट्रोल गेलं. 1000 रुपयाचं काहीतरी. आता निघालो आपण. आमचा हा कोल्हापूरचा प्लॅन झाले गणपती गेल्यापासून आमचं चालू होता की जायचं पण काय फिक्स होत नव्हता. पण आज फायनली तो ठरलाय, फिक्स झाला आहे आणि आम्ही चाललोय आता कोल्हापूर. हे फुल ढिंगाणा गावात. डायरेक्ट आपण आता जाऊन पनवेलला जाऊन स्टॉप घेऊ. सगळे सिग्नल लागायच्यात पनवेलच्या बाहेर पडत होतं आम्हाला. पण प्रॉब्लेम असा झाला की सगळं पॅकिंग आणि हे करेपर्यंतच पूर्ण वेळ निघून गेला. चाललोय आम्ही डायरेक्ट. आता आम्ही संडे रिटर्न येणार आहे. संडेला दुपारी मे बी निघू. जी मजा येणार ना गाडी राईड करायला. थोडीशी फाटणार आमची, कारण की माझं गाव आहे इकडून मुंबईवरून काहीतरी 550 किलोमीटर काहीतरी आहे. भाई खूप एवढ्या दिवसानंतर मी राईडला चाललोय. काय सांगू तुम्हाला. आता लास्ट टाइम कुठे गेलेलो बाईकवरून माझ्याच गावी गेलेलो कोल्हापूरला. पण त्यावेळी व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता मी. त्यानंतर आज मी चाललोय परत कोल्हापूरला. सगळे कामावर चाललेत, आम्ही राईडला चाललो. एवढं भारी वाटतं ना, तुम्हाला काय सांगू. कडक कडक कडक.
आता पहिला आमचं जायचं फिक्स ठरलंय ते ज्योतिबा पहिला करायचं, ज्योतिबाचं डोंगर, त्यानंतर कोल्हापूरचे अंबाबाई, त्यानंतर मग माझ्या घरी जाणार आहे आम्ही. गावी माझी आजी एकटीच राहते. तिचे रिॲक्शन पण दाखवतो तुम्हाला काय असेल ते. ती मला बोलत होती मी तुला पैसे देते, तू बाईकने गाडीने नको येऊ, तू बसने ये, मी तुला पैसे देते. आम्ही ॲक्च्युली जाणार होतो 4 व्हीलरने, तर असं झालं की थोडा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ते 4 व्हीलर वगैरे कॅन्सल केलं. खूप ट्रॅफिक आहे. अच्छा, गाडी बंद पडले. गाडी बंद पडली त्यामुळे. आता आपण पोचलेलो आहे पनवेलला. इथे आपण थोडस चहा नाश्ता करू. वारकरीच आहेत ना? हो, वारकरीच आहेत, वारकरीच आहेत. तर मित्रांनो, जरा चहा वगैरे इथे पितो. तर मित्रांनो, चहा पितो आता, गाडी विथ चहा वाटते बघा. तर मित्रांनो, आपलं चहा वगैरे पिऊन झालेलं आहे. आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आपण. आता वातावरण आहे, असं वातावरणामध्ये गाडी चालवायला मजा येते. आता थोड्या वेळाने आमची फाटणार आहे, कारण की ऊन येणार आमच्या डोक्यावरती. दिंड्या चालल्यात मित्रांनो पंढरपूरला, पायी पायी. आता आपण जातो खोपोलीला. खोपोली म्हणजे आता खोपोलीला पोचू आपण थोड्या वेळातच. त्यानंतर खोपोलीचा घाट चालू होईल. तो घाट तर एवढा सुंदर आहे ना, गाडी चालवायला तर एवढी मजा येते ना त्या घाटामध्ये, तुम्ही बघा. हा सुंदर, आता मचीला जाऊन ठोकला असता. हा सुंदर मचीला जाऊन ठोकला असता. हा रस्ता तर काहीच नाही, जो कोल्हापूरला जाणारा जो मेन हायवे आहे ना, पुण्यावरून चालू होतो, तो बघा, तो काय रस्ता आहे म्हणजे तो 4 लेनचा आहे. मित्रांनो, हा समोर दिसतोय खोपोलीचा डोंगर आहे. इथून आपण सरळ जाणार आहे. हे खोपोलीचं एस टी स्टँड आहे, हे आलं दिसेल तुम्हाला. हे समोर जे आहे ते खोपोलीचं एस टी स्टँड आहे, लेफ्टला. इथून आपण सरळ जाणार आहे. तर हा घाट चालू झाला इथून. हा, इथून सरळ असा घाट चालू झालाय. तुम्ही आता घाटाचा व्ह्यू बघा फक्त. गाडी पाहावा, आपण सेफ्टीचा विचार करून पाहावा. याच्यासाठी रस्ता नवीन आहे हा, म्हणजे आलाय खूप वेळा, पण हा गाडी चालवत नाही आला, पहिल्यांदा तो घाट चढवतोय.
तर मित्रांनो आपण आता लोणावळ्याला पोचलो आहे. खाली जरा माझ्या गोप्रोची बॅटरी लो झाली, त्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमलं नाही, म्हणून ते प्रॉब्लेम झाला थोडा. तर आपण आता लोणावळा घाट चढून वरती पोचलो. अजून थोडंसं वरती गेलं ना प्रॉपर लोणावळा लागेल. आता हे हा व्ह्यू बघा. का व्ह्यू वाटतो गाईस. माझी गाडी तर मित्रांनो आपण आता इथून चाललोय. आपण आता थोडं गोप्रोचा बॅटरी लो झालेली, त्यामुळे ते चेंज केली. त्यामुळे तुम्हाला तो घाटाचा पूर्ण व्ह्यू पण देताना आला तुम्हाला. आता निघालो, आता चेंज केली मी बॅटरी. हा रस्ता बघा, काहीच नाही, कोणच नाही रस्त्याला. आम्ही फक्त मी आहे, माझी गाडी आहे, बस. असा रस्ता पाहिजे. काय भेंचोद. बघितलं मित्रांनो, तो समोरचा हा बघितला आपला कारवाला, तर रॉंग वे चाललाय. वन वे आहे त्यात तुला तो सेकंड वेला घुसायचं. असे माणसं असतात ती बिनडोक कुठले. गाडी चालवायची पद्धत नसते, काय नसते. हा बघा. तर मित्रांनो आपण आता लोणावळ्याला पोचलोय. रस्ता बघा काय मस्त आहे. हा व्ह्यू, समोरचा डोंगर, ते वरच्या पवन चक्क्या, मस्त वाटतंय सगळं. हा बघा समोरचा डोंगर बघा कसं वाटतं, एक नंबर. विषय आड आहे, विषय आड आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. आता ऊन हळूहळू यायला लागलंय डोक्यावरती, तर आमची फाटणार आहे चांगलीच. काय वाटतंय यार, एक नंबर. मी बोलतो मित्रांनो, राईड करा. आपण चाललो आता टनल मध्ये. 1 2 3. अरे काय वाटतंय यार मित्रांनो, एकदम थंड थंड गार गार. हा मस्त वाटतंय. आपण निघालो आता टनेलच्या बाहेर. तर बघा बाहेरचा व्ह्यू कसं वाटतं. कडक
कसं वाटलं मित्रांनो टनल? कसं वाटलं तुम्हाला? ते मस्त होतं पाठीमध्ये डोंगर वगैरे काय वाटत होतं यार, एकच नंबर वाटत होतं. असे दोन्ही साईडला डोंगर आहेत, त्या आतमधून आपण जातोय. आता आपल्यापासून सातारा कधी 100 किलोमीटर आहे, 100 किलोमीटर. हा, आता डायरेक्ट जाऊन साताऱ्याला थांबू. बरं तिकडे जाऊन जरा जेवण वगैरे करू. मम्मीने काहीतरी डब्यामध्ये बांधून दिले. मम्मीला नको बोलत होतो तरी मम्मीने सकाळी 3 वाजता उठून तिने आमच्यासाठी डबा केला. तर आता मम्मीने एवढं मेहनतीने केला म्हटलं खावं तर लागणारच. तर साताऱ्याला जाऊन आपण सगळे मिळून खाऊ माझ्या आईने दिलेलं. तर 12:30 वाजलेत. मजा येते गाडी चालवायला. रस्ता बघा ना गाईस तुम्ही, एक नंबर रस्ता आहे. आजूबाजूला सगळा डोंगर, त्या डोंगरामधून रस्ता चाललाय, त्यात अशी कॉर्नरिंग. हा हा हा, गाईस फायनली आपण घाट चढलो. आता उतरतोय घाट. जेवढे घाट चढवायला मजा येते तेवढे उतरवायला नाहीत. पुढे ना भावांना मला एक साईबाबाची मूर्ती दिसते, एकदम मोठीची मोठी आहे. साईबाबांचीच आहे ना? हा साईबाबांचीच आहे. साईबाबांची कोणाची काय माहिती. आय थिंक साईबाबांचीच आहे. हा साईबाबांचीच मूर्ती आहे. बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा. महाराजांची पण मूर्ती आहे. हे बघा दिसली का? हाय गाईज, आता मी इथे कराडच्या इथे पोचलोय. तर इथे थोडं नाश्ता करायला थांबलो. भूक लागली खूप. ते मम्मी पण थोडंफार काहीतरी दिलं ते पण खाऊ सोबत. हॉटेल तिचं हाऊस करून कोणतं हॉटेल. आणि ही बघा आपली राणी कशी वाटते. चला मित्रांनो, आता चाललोय. आता जरा खाऊन झालं, नाश्ता वगैरे केला. आता
आता चाललो परत. आता डायरेक्ट जाणार ज्योतिबाच्या डोंगरावर, तिकडे भेटू. आता डायरेक्ट चाललोय ज्योतिबाच्या डोंगरावर. विषय आहे का, कोल्हापूर बोलतात भावांनो, कोल्हापूर जगात भरी कोल्हापूर. आता हा रस्ता खराब असेल वाटतं मला. आपण आता मेन हायवे सोडलाय आणि आतमध्ये घुसलोय. आतमधल्या रोडने जातोय आम्ही. आता 1 तास दाखवतोय गुगल मॅपवरती, बघू किती वेळ लागतोय. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे कोल्हापूर. इथून फक्त 38 किलोमीटर आहे ज्योतिबाचा डोंगर. खूप कंटाळा आला मित्रांनो, चालून चालून गाडी असं अंग वगैरे जवळ झालंय. आता फक्त घरी जाऊन मी ना जास्त पडणार आहे ना. पहिला देवाचं दर्शन घेऊ, त्यानंतर मग डायरेक्ट घरी जाऊ आपण. मित्रांनो गावातले रस्ते बघा कसे आहेत. लांडे घाट पोचलोय आपण. मी पहिल्यांदाच आलो या गावात. मी कधी या साईडला येत नाही. माझं गाव अपोजिट साईडला आहे. काय मस्त वाटतंय. हा हा हा, एक नंबर आहे रस्ता. थंडी वाढली मित्रांनो, डोंगरावर आलं तसं थंडी वाजायला लागली. एक नंबर काय रस्ता आहे बघा मित्रांनो. काय मजा येईल ना इकडे. जाऊ जाऊ तू.
मला वाटतं मित्रांनो तिकडे पावती फार घ्यावी लागते, काय माहिती, मे बी पार्किंगची वगैरे असेल. पण बाईकवाल्याला नाही वाटतं, टू व्हीलरवाल्या नाही, फक्त 4 व्हीलरवाल्यांना नाही वाटतं ते. तर मी फायनली पोहोचलो आपण ज्योतिबा डोंगरावरती. मित्रांनो काय व्ह्यू आहे यार, कडक कडक एक नंबर. आणि ते समोर दिसतं ना, ते मंदिर आहे मित्रांनो ज्योतिबाचं. मित्रांनो फायनल आपण पोचलोय मंदिराजवळ. हे समोर दिसतं ती एंट्री आहे मंदिराची. तर मित्रांनो आपण आता इथे पोचलो आहे ज्योतिबा देवस्थानमध्ये. तर चाललो आता दर्शन घ्यायला. ओटी वगैरे घेतली. हां आज गर्दी नाही, आज गर्दी नाही मित्रांनो. बाकीच्या वेळी गर्दी वगैरे खूप असते इकडे. भगवान ज्योतिबाचं मंदिर पूर्ण गुलाल 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 झाले. डायरेक्ट गाडी जी येते तो इन्शुरन्स असतो. याचा इन्शुरन्स हो बोलतो. फोटो काढा. फायनली मित्रांनो आलोय. हा फ्रेंड आहे सुंदर. व्हिडिओ काढू शकतो. आत गेला की बंद होते. आतमध्ये गेलं चालतं. बाहेरच्या परिसरात तुम्ही काढू शकता. आत गेला की तुम्ही काढू शकता. हो चालेल. आत गेला की बंद करा. हो चालेल. व्हिडिओ काढायला परमिशन नाही. प्रत्येक ठिकाणी का नाही तुला व्हायचं आहे. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे. आतमध्ये तर व्हिडिओ काय काढायला दिली ना आपल्याला, पण आता दर्शन वगैरे करून झाले. आता जातो आपण अंबाबाईला जातो. चला भेटतो तुम्हाला गाडीवर. तर मित्रांनो आपण आता निघालोय अंबाबाईच्या दर्शनासाठी. ते इथून काहीतरी 18 किलोमीटर दाखवते. आता परत डोंगर उतरतोय आपण.
मित्रांनो वातावरण एकदम थंड झालं, एकदम चिल झालं, मस्तपैकी थंड थंड गार वाटते. आणि आता मला वाटतं रात्री थंडी चालू होणार आहे, तर वाट लागणार आहे आमची. अजून माझ्या गावी पोचायला दावलं अजून 2 तास तरी लागतील. जर दर्शन अंबाबाईचं दर्शन जर लवकर झालं तर मग काहीतरी होऊ शकतं, म्हणजे लवकर पोचू. व्ह्यू बघा, समोरचं व्ह्यू बघा, आई शपथ काय वाटतंय. तर मित्रांनो आपण 2 मिनिटात पोचतोय अंबाबाईच्या मंदिराजवळ. तर तिथे खूप लेट झालाय, खूप कंटाळा आलाय, अंग वगैरे सगळं दुखतंय. 400 किलोमीटर गाडी चालवली. 400 म्हणजे 400 नाही झाले, 383 किलोमीटर चालवले. अजून चालवायचे 60 किलोमीटर, कारण की माझ्या गावी जायला 80 किलोमीटर सॉरी. मित्रांनो आपण आता प्रॉपर कोल्हापूरमध्ये आलो, प्रॉपर कोल्हापूर सिटीमध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण आता पोचलो आहे अंबाबाईच्या मंदिरात. हे बघा, हे अंबाबाईचं मंदिर आहे. आपण थोडीशी ओटी वगैरे घेतले आणि आता चाललो आता दर्शनासाठी. आतमध्ये मोबाईल वापरायला देतील नाही माहीत नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. हे अंबाबाईचं मंदिर आहे पाठीमागचं. आणि दर्शन झालं आहे, काहीतरी 1.5 तास लागला दर्शनासाठी. दर्शन चांगलं झालं. हे मंदिर माझ्या गावी जायला 2 तास दाखवतात मॅपवरती. 1 hour 28 minute दाखवत आहे. तर मला वाटतं घरी जायला 10 तरी वाजतील. रात्र झाले, अंधार झालाय खूप. तर पुढे ट्रॅफिक पण आहे. रस्त्याचं कामं वगैरे खूप चालू आहेत. आता दिसतंय की नाही तुम्हाला माहित नाही, मला अंधारामध्ये आजच्या गावात मला दिसत नाही, तुम्हाला काय दिसणार आहे. बाप रे बाप, धूळ बघा किती. आजीने जेवण वगैरे बनवून ठेवलंय. आजी एकटीच असते माझ्या गावी. तिला बोललो चल मुंबईला, तर ती बोलते नाही नाही मुंबई मला जमणार नाही.
तर मी गावीच बरे. ठीक आहे बोललो, आता काय बोलू शकतो आपण. तिला आणलेलं मध्ये, पण ती काहीतरी महिनाभर राहिली आणि गेली. बोलते मला नाही, तिला बोलते, ती बोलते मला नाही का मग तिकडे. मी आता पोचलो 78 इथून माझं गाव फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हा माझ्या गावाचा बोर्ड. हे माझं गाव आहे मित्रांनो. आता आजीची तुम्हाला रिॲक्शन दाखवतो. ही माझी गल्ली आहे मित्रांनो, ही माझी गल्ली. आणि ते लेफ्टला दिसतं ते माझं घर आहे. ते माझं घर आहे. माझं घर. ही माझी आजी आहे. हे बाबा. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता जेवायला बसतोय. ही माझी आजी. जेवण बनवलं आम्ही आजीने आमच्यासाठी. चला पेटू जरा जेवतो.